घरात आहे त्या साहित्यात काहीतरी मस्त आणि झणझणीत चमचमीत बनवायचं ही कला फक्त गृहिणीकडेच असते, हो की नाही? तर बघा, आज मस्त पावभाजीचा बेत होता. आता हे सगळं पाहण्यासाठी व्लॉग तर फुल्ल पाहावा लागेल की नाही तुम्हाला? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन पटकन सबस्क्राईब करा. आपल्या वेळी 19 मध्ये किती भारी असायचं ना फ्रेंडशिपच्या आठवणी. पण त्यावेळेचे दिवस खरंच खूप भारी होते. म्हणजे ना मोबाईल होता ना सोशल मीडिया होती, पण ना ती नाती खरंच खूप घट्ट होती. वेलकम टू न्यू व्लॉग. आजच्या सकाळची सुरुवात ना छान अशी पोपटाच्या ना आवाजानं झाली होती. खिडकीत बसून ते टकटक करत होतं, खूप छान वाटलं. आज उठायला उशीरच झाला होता. खाली आले आणि बघते तर काय, हे बघा, हे पिल्लू इथं ना कुठून खिडकीतून आत आलं होतं, त्याला बाहेरच जाता येईना म्हणून त्याची धडपड सुरू होती. म्हटलं आता आंघोळीला जायच्या अगोदर ह्या पिल्लाला अगोदर बाहेर काढावं आणि मग आंघोळीला जावं. बघायचं तुम्ही किती छान दिसते बघा. हे बघा, हॉलचा दरवाजा मी ओपन करून ठेवला होता आणि थोडंसं मी इकडून हलवलं तर ते बरोबर दरवाजातून बाहेर निघून गेलं. एवढं लवकर कंच कशी घालायला लागलाय? म्हणलं आज रविवार आहे ना, उठायला जरा उशीर झाला. म्हणलं तुम्हाला भूक लागल म्हणून म्हणलं अगोदर कंच शिजायला घाला होती आणि मग नंतर बाकीच काम आवरत. देवपूजा पण केली नाही. आता करते कंच शिजायला टाकून. हा, पहिलंच भूक लागली बघ. आज मला आधीच भूक लागली म्हणून म्हणलं पटकन शिजायला घालते. आणि आज आमच्याकडे संडे स्पेशलचा खूप स्पेशल बेत आहे. म्हणजे आज आम्ही पावभाजी बनवणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू पहा. तुम्हाला पण ब्लॉग बघायला मजा येणार आहे. आणि आज भरपूर काम पण आहे, तर त्याच्यातूनच मग म्हटलं पावभाजीचा बेत आणि सोबत कंच शिजवायला लागले. म्हणजे सकाळी सकाळी जर कंच खातील, कामाला लागता येईल. पुन्हा जरा काम करून दमलं की मग मस्त पावभाजीवर ताव मारायचा. हा, आज 8 वाजता घरी आहेत संडे असल्यामुळं. आम्ही पण काम करू लागणार. म्हणते आस्ताची आंघोळ झाली, ते कपडे घालते तिकडं आणि आता दादा आंघोळी द्यायचंय. इथं मम्मा कणस शिजवायला घालायले. आम्हाला पावभाजी बी करायचंय. आज काम बी जास्त आहे. होय होय, पसारा ठेवायचा अजून. सकाळी सकाळी मम्मा कणस शिजवायले. मग काय असतात, भूक लागते लवकर म्हणून. मला आताच लागली आहे भूक. लागली का? चला, इथं मामांसाठी ना चहा ठेवला होता. आता मम्माने आजोबांना इथं चहा बनवलेला. आता आजोबांना देणार आहे प्यायला. बघू, आंघोळ करून आली चिमणी. बघू जा, कणसाच पालं तेवढं मी भरून देते, तेवढं झाडाकडे टाकून या. हा जा. मम्मा झाले का नाही बनवून? झालं बनवायला झाले आता. लगेच 5 मिनिटात आवाज. पावभाजी ना? हा, सोय बटर आधीच काढायला पाहिजे जरा बाहेर. अरे देवा, तसं तर पावभाजी बनवायचा बेत ना आमचा अचानकच ठरला होता बरं का. कारण ना काल घरी आहोंनी पाव आणले होते खाण्यासाठी, म्हणून म्हटलं बनवते. पण असं झालं होतं की पावभाजीसाठी शिमला मिरची गाजर काहीच नव्हतं. म्हटलं जे आहे तेवढ्यात बनवू. बटाटे आधी शिजवून घेतले, ते फ्लावर आणि ते मीठ टाकून. मग इथं काय केलं की बटर गरम केलं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि हा बटाटा आणि फ्लावर परतून घेतलं. त्याच्यामुळे बटरचं जे एक म्हणजे चव असते ना, टेस्ट असते ना, ती एकदम मस्त लागते त्याला. जर आज थोडी वेगळ्या पद्धतीची पावभाजी बरं, आपल्याकडे जेवढं साहित्य उपलब्ध आहे ना तेवढ्यातच मी करणार आहे. आता तेल गरम केलं, त्याच्यात बटर थोडंसं मेल्ट केलं आणि 2-3 कांदे आणि 2-3 टमाटर मी असे बारीक एकदम कट करून घेतले होते. आता त्याला थोडंसं मीठ टाकलं आणि हलवून घेतलं. आता मला 1-2-3 मिनिटाला छान असं ना झाकून ठेवायचं. पण त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घालून घेते आणि त्याला पण एखादा मिनिट परतून घेते. आता हे छान शिजलं म्हणजे परत आपल्याला स्मॅशरने छान बारीक करता येईल ना म्हणून. आणि इकडे तोपर्यंत आरव देवपूजा करायला बसला होता. कुठे लागले? आस्था बाहेर दूध आणायला गेली होती आणि ते घेऊन येताना तिच्या म्हणजे ड्रेसवरती सांडलं. त्याच्यामुळे ते काम एक वाढलं एक्स्ट्राचं अजून.
आता इकडं बघा तोपर्यंत किती छान एकदम असे सॉफ्ट झाले बघा कांदा टमाटर असं. तर आता सगळा मसाला एका साईडला करून मी थोडंसं बटर घालते, कारण पावभाजी ना बटरशिवाय छान लागत नाही. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि आपली मिरची पावडर घातलेली, जेवढं तिखट तुम्हाला आवडतं तेवढं. धनिया पावडर बी घालू शकता, मी नाही घातलं. आणि इथं पावभाजीचा मसाला घातलेला आहे, कारण मी भरपूर अशी कोथिंबीर घालते, त्याच्यामुळे मी सहसा धनिया पावडर वापरत नाही. आणि इथं थोडीशी कोथिंबीर टाकून ना थोडंसं हलवून घेतलं बघा मी. आणि आता ह्याला छान असं ना स्मॅशरनं एकसारखं बारीक करून घ्यायचं, म्हणजे मसाला आपला चांगला शिजलेला असतो ना कांदा टमाटर, तर ते छान व्यवस्थित बारीक होतं. हे बघा इथं बघू शकताय तुम्ही, असं एकदम छान त्याला मस्त बारीक केलं. आणि आता ह्याच्यामध्ये हा जे बटाटा आणि फ्लावर होता ना, तर तो त्याच्यामध्ये घालून घेतला. कारण आता तुम्हाला म्हणलं तसं शिमला मिरची काही गाजर वगैरे काहीच नव्हतं, वाटाणे वगैरे, पण म्हणलं चला अशी पण पावभाजी एकदम मस्त बनते बरं का. आणि आता इथं बघ गरम पाणी केलं होतं आणि आपल्याला लागेल तेवढंच घातलं. नाही तर बघू शकता एवढा कलर पण भारी आला होता आणि त्याचबरोबर टेस्ट सुद्धा जबरदस्त होती त्याची. आता इथं चवीपुरतं मीठ टाकलं मी आणि त्याला थोडंसं एक ना 2-3 मिनिट अशी छान उकळी येऊ दिली होती. आणि बघू शकते भाजीचं टेक्स्चर एवढी मस्त झाली होती ना पावभाजी. आणि आता इथं सगळ्यात शेवटी ना परत त्याच्यावरती बटर टाकलं, थोडंसं बटर छान मेल्ट झाले की त्याच्यावरती थोडा पावभाजीचा मसाला टाकला, म्हणजे परत आणखीन जरा जास्त फ्लेवर लागतो एकदम असं आणि एकदम मस्त लागते म्हणून. आणि आता हे हलवून घेतले आणि आपली पावभाजी मस्त रेडी झाली. आता इथं ना अगोदर मी सगळे पाव व्यवस्थित मसाला लावून भाजून घेते. त्याच्यासाठी नाही तर मी बटर अगोदर लावून घेतले इथं तव्याला बघा, आणि त्याच्यामध्ये थोडासा ना पावभाजीचा मसाला टाकला. आणि हे जे पाव होते ना आपले आणलेले, तर त्याला असं मधून कट करून घेतलं होतं, त्याच्यामुळे ते भाजायला पण बरं पडतं ना. आणि असे भाजून घेतले ना पाव, एकदम चव अशी मस्त लागते त्याची. त्यात काय झालं की मी बटर अगोदर फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायला पाहिजे होतं, ते एकदम घट्ट झाल्यामुळे ना मला नीट लावता येणं झालं. पण म्हणलं जाऊ दे, आता बाकी सगळ्या ब्रेडला म्हणलं पावांना तूपच लावून घेऊया. आणि वरून पण बघा थोडंसं बटर लावून वरती अजून पावभाजीचा मसाला टाकला आणि त्याला थोडंसं असं परतून घेते. आता सगळ्यात अगोदर ताट मामांसाठी बनवते मी, त्यांना कणीस देऊन बसवलं होतं. आणि हो, ह्याच्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, आपल्याकडे सगळं म्हणजे साहित्य अवेलेबल असताना आपण एखादी रेसिपी करणं आणि आपल्याजवळ काहीच नसताना आहे त्याच्यात पण करणं, म्हणजे आता माझ्याकडे जवळपास तुम्हाला म्हटलं तसं काही भाज्या होत्या काही नव्हत्या, पण आहे तेवढ्यातच आपण एकदम मस्त आणि भन्नाट रेसिपी करणं ना, हे जे स्किल असतं ना ते एका गृहिणीकडेच असतं. म्हणजे आहे त्याच्यात ॲडजस्ट करायचं ना आहे त्याच्यात बनवायचं, हे फक्त जुगाड आपल्यालाच माहीत असतं, होय की नाही. तर इथं बघा मस्त अशी ना पावभाजीची प्लेट मामांसाठी तयार केली होती, कांदा लिंबू सगळं असं. आणि एवढं भारी वाटत होतं, मलाच वाटत होतं बघून की मीच अगोदर खावं. पण भाजी एक नंबर झाली होती पावभाजीची, नक्की ट्राय करून बघा, अशी थोडीशी वेगळी जरा काहीतरी असं. तर चला आता मामाला देते नेऊन मी पटकन. नाही बस मी पटपट देते दोघांना, तुम्हाला सोबत आम्ही बसतो है ना, आपण तिकडे बसूया ना. यांना पण भूक लागली होती, म्हटलं मामांसोबत बसा, पण म्हणले नाही नको नंतर बसू तुझं झाल्यानंतर, म्हणून मग हे पण मला हेल्प करत होते, पावसाळी कट करून देत होते, म्हणून मी पटपट भाजून घेतले. आणि इकडे बघा आरोन किती सुंदर देवपूजा केली होती, फुलं आणायची बाकी होती. बसा ऊन येते काय पिल्लू तुझ्या अंग, असं वाटायला इथे येऊन बसले, बाहेर झाडाखाली गेलं असतं बरं झालं असतं. असतं एवढं फिल्टर पलीकडे सारखं आपल्याला बसायला जागा होईल. हा अग बाई एक ताट कमी पडतंय घेतलं तुझं, कट्ट्यावरती एक ताट आणते छोटा असलं वाली, छोटा आहे, आपण दोघे एका ताटात खाऊया का मग. चालतंय. वाव कलर काय मस्त आलाय भाजीचा हो. तू आंघोळ केली का तू? मग कधीच केली की आंघोळ तिला, केस इंचल नाही ते. दोन चमचा आपल्याला 2-3 चमचा. काल ब्रँडचा व्हिडिओ अपलोड केलेला असल्यामुळे मला हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करता आला नाही, म्हणून मी आज करते. पण तरीसुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे संडे स्पेशलमध्ये काय होतं. आवडली ना, म्हणलं तुम्हाला पण बरं नाही जर तोंडाला चव येईल. काय झालं? अच्छा इकडे बटन चालू करायचं वेळेसच आरोच्या हाताला येई ना. आहा चक्क चिंटुकल्याला आवडलं, बघू स्वतःच स्वतः विंचरून रेडी झाले बाळ माझं.
आवडली ना? आरवला आमच्या आवडतं असं वेगळं वेगळं खायला, आहे की नाही? संपली भाजी बघा. चला आता आज आवरून घेतले, पसारा पडलाय बाहेर बसल्यामुळं काय मला उठून आताच जाऊ वाटना. मस्त पावभाजीवर तर ताव मारला सगळ्यांनी. आता मला यायला लागली होती पेंग, पण त्यात असता म्हणली की मम्मा मी तुझी हेअरस्टाईल करते. आता माझे केस धुतलेले ओले होते तसं तर, पण आता तिने विंचरून बघा हेअरस्टाईल करायला लागली. आणि जसं असतं असं केसात हात घालते ना, मला असं खरंच असं वाटतं की भांडी वगैरे सगळं ठेवावं तसंच आणि निवांत झोपून द्यावं. बघा कशी हेअरस्टाईल केली माझी. थांब मी दाखवते पुन्हा फोटो. बरं असता म्हणते मी परत दाखवते. आता मला म्हणते अशीच ठेवत जा, छान दिसते. आता किचनमध्ये असे केस सोडून मी स्वयंपाक कशी करणार तुम्हीच सांगा. स्वतःची हेअरस्टाईल केली आणि तशीच माझी पण हेअरस्टाईल करायची तिला. किती क्लच लावते आता काय माहिती आणून. हाय का, तिचा हा क्लच एवढा फेवरेट आहे, तिच्या पण केसात तिचे घालते, माझ्या पण केसात तिचे घालते. येत होते काय मला आलेच ते, मला झोप वाटायला लागली. भांडी कसं येते किचन मध्ये, पसारा तसाच आहे. कपडे धुवून ती सुकायला टाकायची ते, पुन्हा अजून हे काढायचं किचन मधलं सामान, किचन मधलं पसारा काढायचे, सगळं ठेवायचे धुवायला. हो. मी मम्माची ना हेअरस्टाईल केलेली बघा. आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट करा. हां, कमेंट करा. आज फ्रेंडशिप डे आणि तुम्हा सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इकडं बघा बहीण भावांचं एकमेकाला फ्रेंडशिप बँड बांधायचं सुरू आहे. आणि ह्यांना दोघांना एवढा फ्रेंडशिपचा यांचा उत्साह बघून ना मला आपले कॉलेजचे आणि हायस्कूलचे दिवस आठवले. ज्यावेळी आपण हात भरून फ्रेंडशिप बांधायचो. 19ची मजा काही वेगळीच होती, हो की नाही? हॅपी फ्रेंडशिप डे असता. हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. अरे वा. झालं का असता? हॅपी फ्रेंडशिप डे दोघांना. थँक्यू. आता दादा मम्माला फ्रेंडशिप बांधायला आहे. मला बी बांधलं, मम्माने दादाला बांधलं. बस की बस. आपल्या वेळी 19 मध्ये किती भारी असायचं ना फ्रेंडशिपच्या आठवणी. म्हणजे आपण इतकं उत्साह असायचं की शाळेत जाऊन असं वाटायचं की हा कोण पहिल्यांदा फ्रेंडशिप बांधणार, मी बांधणार की तू बांधणार, असं लागायचं. आणि प्रत्येक मैत्रिणीचं एक फ्रेंडशिप बँड हातायचं. जेवढी जास्त फ्रेंडशिप आपल्या हातात बांधलेली असायची तेवढी जास्त मैत्री असं म्हणायचं. पण त्यावेळेचे दिवस खरंच खूप भारी होते. म्हणजे ना मोबाईल होता ना सोशल मीडिया होती, पण ना ती नाती खरंच खूप घट्ट होती. पण आत्ता बघा तुम्ही बघताय, म्हणजे आत्ताच्या काळात तेवढी मैत्री क्वचितच असेल असं मला वाटतंय बरं का. आणि मुलांमुळे खरंच मला परत त्या दिवसांची आठवण झाली आणि छान वाटलं. माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी खूप जास्त मिस करते, हायस्कूलच्या कॉलेजच्या सगळ्यांच्या. कारण आता सगळेजण ज्याच्या त्याच्या संसारात रमले, त्याच्यामुळे असं काही भेटीगाठी होत नाहीत. कधीतरी होतात खूप दिवसानंतर. पण माझा व्हिडिओ मला माहिती आहे सगळेजण बघतात, त्याच्यामुळे सगळ्या माझ्या मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. पण खरं सांगायचं म्हणलं तर ना, त्यावेळेची नाती जी असायची ना आपली मैत्रीची, ती खरंच खूप जास्त घट्ट होती. आता सोशल मीडियाच्या या जगामध्ये ना कुणाला कुणासाठी टाइम नाहीये, तुम्ही बघताय. जो तो हल्ली फोनवरतीच असतो. पण त्यावेळेची आपली नाती ना खरंच म्हणजे त्याची तुलना आता होऊच शकत नाही. म्हणून म्हणते तुमच्या आयुष्यात पण अशी कोणी मैत्रीण तुमची होती का, किंवा तुमच्या काही आठवणी होत्या का, तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. वाळून गेली भांडी. बाहेर बसले कधी असताना हेअरस्टाईल केली आहे, तेव्हा केस बांधून म्हणून सांगितले. आज मला आवडल्यासारखं झालं किचनमध्ये. म्हणलं आता तो बांधले तर फुगवलंच नसतं. म्हणलं जाऊ दे, आता नुसतं भांडी घासून किचन आवरायचंय. कपडे थोडे सुकायला टाकून घेतली पटकन, झालं. कणसाला काय तर टाकाय लागेल तिथं. भांडी घासून घेतली, किचन ओटा छान मस्त स्वच्छ असा धुवून काढला. आता जरा थोडंसं बरं वाटायला लागले, झोप खूप जास्त यायला लागले, पण काम बरंच आहे. तर चला मग, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू परत छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.